अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज नागपंचमी कशी साजरी करायची, त्या दिवशी कोणते उपाय करता येतील हे बघणार आहोत. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील येणारा पहिला सण आहे. आपण नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी करतो. साक्षात ब्रह्मदेवाने नागदेवतेला वरदान दिले. नागपंचमी दिवशी जो कोणी नागदेवतेचे पूजन करेल त्याच्या आयुष्यातील दुःख कमी होईल. नागपंचमीच्या तशा खूप कथा आहेत. त्यापैकी एक अशी की भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा वध त्या दिवशी केला होता. गोकुळातील लोकांच्या संरक्षणासाठी श्रीकृष्णाने कालियाला या जगातून दूर केले, म्हणून नागपंचमी साजरी करतात. नागपंचमीला अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागाची आराधना केली जाते. त्यांच्या फोटोचे किंवा प्रतिमेचे पूजन करून नागदेवतेला दूध, लाह्या, फुले अर्पण करतात. नागपंचमी हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्तेश्वरी देवीला एक भाऊ होता, त्याचे नाव सत्तेश्वर असे होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुःखी होती. तिने अन्नत्याग केले. त्यानंतर सत्तेश्वर तिला नागरूपात दिसला. त्यानंतर तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेन, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीच्या वेळी स्त्रिया भावाचा उपवास, नागाचे पूजन करतात. नागपंचमी हा सण नागाच्या प्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. नागाला किंवा सापांना शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या दिवशी शेतात खोदकाम, नांगरणी केली जात नाही. ग्रामीण भागातील स्त्रिया नवीन वस्त्रे परिधान करून नागदेवतेच्या पूजनासाठी वारुळाजवळ जातात. शहरी भागात ते शक्य नाही, त्यामुळे आपण मंदिरात किंवा घरीच नागाच्या चित्राचे, प्रतिमेचे पूजन करतो. नागपंचमी हा सण सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. नागपंचमी दिवशी आपण काही उपाय करू शकतो. सकाळी नागपंचमीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्या. त्यामध्ये घरातील लोकांच्या संख्येएवढेच चमचा भरून कच्चे दूध टाका. जसे की 4 व्यक्ती 4 चमचे दूध टाका. नंतर त्यात थोडी साखर, गाईचे साजूक तूप, फुले टाका. त्या सर्व मिश्रित तांब्याच्या भांड्यात घरातील सर्व व्यक्तींनी आपला चेहरा बघून मनातील इच्छा सांगावी. हे सर्व मिश्रित जल तुम्ही महादेवाच्या मंदिरातच जाऊन अर्पण करावे. त्यामुळे पत्रिकेतील नागदोष कमी होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही वर्षातून एकदा नागपंचमीलाच करू शकता. आशा करते मी दिलेली माहिती आपणा सगळ्यांना उपयुक्त ठरेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम. जटाटवीगलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलं लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां